नमस्कार मित्रांनो, 400 रुपये रोज कमवणाऱ्या एका रोजंदारी मजुराच्या खात्यात आले अचानक 2700 कोटी। रातोरात तो झाला करोडपती। सविस्तर बातमी पुढे पाहण्यासाठी आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राइब करून घ्या। असं म्हणतात की नशिबावर कुणाचं नियंत्रण नसतं, जेव्हा देव देतो तेव्हा नको नको म्हणेपर्यंत देतो। कोणाचे नशीब कधी बदलेल हे कोणीच सांगू शकत नाही। असाच काहीसा प्रकार एका रोजंदारी करणाऱ्या मजुराच्या बाबतीत घडला आहे। उत्तर प्रदेशातील या रोजंदारी करणाऱ्या मजुराच्या बँक खात्यात अचानक कोट्यवधी रुपये जमा झाले, पण ते काही तासासाठीच। यूपीच्या कनौज जिल्ह्यातील 50 वर्षीय रोजंदारी मजूर बिहारीलाल यांनी त्यांच्या गावातीलच सार्वजनिक सेवा केंद्रातील बँक ऑफ इंडिया या जनधन खात्यातून 100 रुपये काढले। त्यानंतर काही वेळेतच त्यांच्या खात्यात अचानक 2700 कोटी रुपये शिल्लक आहेत असा त्यांना मेसेज आला। त्यानंतर ते पाहून बिहारीलाल यांना विश्वासच बसला नाही। त्यामुळे ते बाकीचे सर्व काम सोडून बँक अधिकाऱ्यांकडे दाखवायला गेले। अधिकाऱ्यांनी खाते तपासले आणि त्यांच्या खात्यात 2700 कोटी रुपये शिल्लक असल्याची चौकशी केली। त्यानंतर त्यांनी 3दा खाते तपासले आणि मग काही बँकमधील बाकी अधिकाऱ्यांनी लक्ष घालून हे एका चुकीमुळे घडलेलं आहे ते अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर पुन्हा आपले खाते तपासले तेव्हा बिहारीलाल यांना खात्यावर फक्त 126 रुपये शिल्लक असल्याचे सांगण्यात आले। बँकेचे मुख्य जिल्हा व्यवस्थापक अभिषेक सिन्हा यांनी पत्रकारांना सांगितले की हे स्पष्टपणे बँकिंग त्रुटी असू शकते। बिहारीलाल यांचे खाते सध्या गोठवण्यात आले असून ही बाब बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे।